आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, मराठी बातमी आपल्या हक्काची। कृषी केंद्राची विधेयक मागे घ्या, अन्यथा अधिवेशनात आवाज उठवू, भरकाड यांचे वक्तव्य। दर्जाहीन कृषी माल विक्रीबाबत उत्पादक कंपनी दोषी असताना शासन त्यांचा गुन्हा आम्हा किरकोळ कृषी साहित्य विकणाऱ्यांवर कसे काय लादू शकतात, असे जाचक कायदे राज्य शासन करून कृषी दुकानदारी मोडकळीस आणू पाहत असून शासनाने वेळीच निर्णय नाही घेतल्यास हिवाळी अधिवेशनात संघटना आवाज उठवणार असल्याचे नायगाव तालुका कृषी सेवा केंद्राचे अध्यक्ष प्रकाश पाटील भरकाड यांनी सांगितले। यावेळी तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कृषी सेवा केंद्रातून विक्री होणाऱ्या खते, बियाणे आणि औषधी या शेती उपयोगी साहित्यांचे सील बंद विक्री करीत असताना सदरील मालाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यास आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास याबाबत दोषी ठरून राज्य शासन कृषी सेवा केंद्रावर वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबण्याचे विधेयक कायदे राज्यात आणू पाहत असून याबाबत कृषी सेवा केंद्रांच्या राज्य स्तरावरील संघटनेचे शासनाला निवेदन दिले। पंढरपूर येथे राज्यस्तरीय कृषी सेवा केंद्र चालकांचे अधिवेशन झाले। यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत शासन योग्य निर्णय घेईल असे सांगितले होते। कृषी सेवा केंद्र चालकांचे अधिवेशन होऊन महिना उलटला तरी राज्य शासनाने संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांचे विधेयक मागे घेतले नसल्यामुळे परवा दिनांक 1 तारखेपासून 3 दिवस नांदेड जिल्ह्यासह नायगाव तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांची दुकाने बंद आंदोलन केली होती। आज तिसऱ्या दिवशी झालेल्या बैठकीत कृषी सेवा केंद्र चालकांचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील भरकाड, सचिव तिरुपती पाटील वडजे, संगमनाथ सावकार कौटिकवार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले। तेथे झालेल्या चर्चेत ते म्हणाले की आम्ही कृषी सेवा केंद्र चालक कोणतेही माल उत्पादन करीत नाही। ठोक विक्रेत्यांकडून सील बंद असलेले खते, बियाणे आणि औषधे आम्ही दुकानात ठेवून त्यांची शेतकऱ्यांना विक्री करतो। सदरचे उत्पादने कुठल्या दर्जाचे आहेत हे तपासण्याची यंत्रणा आम्हा कृषी सेवा केंद्र चालकांकडे उपलब्ध नाही। मग असे असताना एखादे उत्पादन निकृष्ट दर्जाचे किंवा कमी दर्जाचे असल्याने याबाबत विक्री झाली म्हणून त्याचा दोष आम्हा कृषी सेवा केंद्र चालकांवर ठेवणे हे चुकीचे असून शासनाला याबाबत कार्यवाही करायचीच असेल तर सदरील कमी दर्जाच्या मालाचे उत्पादन करणाऱ्या कंपनींवर दोष सिद्ध करून कार्यवाही करणे अपेक्षित असताना कृषी मालाच्या कमी दर्जाबाबत कृषी सेवा केंद्र चालकांना दोषी ठरवणारा कायदा विधिमंडळात आणण्याचा घाट राज्य शासन का करीत आहे, यास आपला विरोध असल्याचे मत येथे उपस्थित असलेल्या कृषी सेवा केंद्र चालकांनी व्यक्त केला। यावेळी कृषी सेवा केंद्राचे मालक दशरथ बच्चेवार, श्रीनिवास जवादवार, सुभाष पाटील डोणगावकर, विनोद गंजेवार, जयराज केते, पांडुरंग अडकिने, रामराव कल्लाळे, रमेश मामिडवार, आनंदा जाधव, गोविंद हत्ते, दिगंबर ताटे, हनुमंत बोमलवाड, सचिन पवळे, अजिज कल्यापुरे, शिवानंद वळजे, माधव गाडे, शंकर अकले, दिलीप बोयाळ, मारुती मोरे, उद्धव संगेपवार, दत्तात्रय ताटे तसेच वसंत ॲग्रो नायगाव, हनुमंत कृषी सेवा केंद्र कुंटूर, व्यंकटेश कृषी सेवा केंद्र कुंटूर, तुकाई कृषी सेवा केंद्र रुई, शिवकृपा कृषी सेवा केंद्र नायगाव त्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी नांदेडवरून प्रतिनिधी शिवाजी पानसाळ तळणीकर। नायगाव तालुका कृषी विक्रेता संघाचे अध्यक्ष प्रकाश माणिकराव पाटील बेटकविलीकर, माझं नायगाव तालुका येथे हनुमान कृषी केंद्र नायगाव या नावाने माझी शॉप आहे। आम्हाला एकच सांगू इच्छितो, आम्हाला 3 दिवसाच्या बंदमध्ये कुठल्याही अधिकाऱ्याचा, कुठल्याही गव्हर्नमेंटचा, शासनाकडून कुठलाही काही फोन आलेला नाही, शासनानं कुठलं काही सुचवलेलं नाही आणि आम्हाला आमच्या बंधूने चांगला प्रतिसाद देऊन आम्हाला वारंवार कुठले दुकानं बंद आहेत, कुठले काही हे नाही, संपूर्ण वेळोवेळी चांगल्या पद्धतीने कळवलेले आहेत आणि आम्हाला खूप असंच पुढं अजून तर शासनानं काहीच जर मान्य नाही केलं तर पुढं एक 15 ते 20 दिवसाचा बंद पुकारायचा आहे। अजून त्याच्या पुढं हिवाळी अधिवेशनमध्ये आम्हाला नागपूरला होईल तितक्या जास्त पद्धतीनं नागपूरला उपोषणला बसायचं आहे। अजून तिथून जर काही होत नसेल तर गव्हर्नमेंटला आम्हाला लायसन देऊन आम्हाला शेतामध्ये, आम्ही स्वतः शेतकरी असल्यामुळे, शेतकऱ्याचे लेकरं असल्यामुळे आम्ही शेतीसुद्धा करायला तयार आहोत। एवढं बोलून हे आंदोलन तीव्र करत आहोत। हे आंदोलन कशा पद्धतीचं असेल तर येणाऱ्या काळात हिवाळी अधिवेशन आहे, त्या हिवाळी अधिवेशनामध्ये तालुक्याचे प्रतिनिधी आणि जिल्ह्याचे प्रतिनिधी तिथे उपोषणाला बसून बेमुदत बंद करणार आहोत। संपूर्ण महाराष्ट्रातले दुकान बेमुदत बंद होतील। 75,000 कृषी सेवा केंद्र
हे बेमुदतसाठी बंद आहेत आणि जर शासनानं ह्या बेमुदत बंद करून उपोषणाला बसून जरी निर्णय घेतला नाही तर त्यापेक्षा तीव्र आंदोलन आणखी करून शासनाला हे कायदे मागे घेण्यास भाग पाडू. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.